मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात का? निम्न रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची मी रेसिपी घेऊन आहे. रोज रोज खाऊन नाही का चपाती भाजी सर्वांनाच कंटाळा येतो, म्हणून आज मी ना सगळ्यांसाठीच काहीतरी हटके बनवणार आहे. हटके म्हणजे सगळ्याच्या परिचयाचा आहे तो पदार्थ, पण घरी बनवतो म्हणजे हटकेच आहे तो. आपण विकत आणून खातो किंवा तिथंच खातो घेऊन, पण घरी बनवून सगळ्यांना खायला घालणं हे थोडं हटके आहे. तर मी आज बनवणार आहे आलू मटार पॅटीस विदाउट कांदा. त्यातमध्ये मी चला तुम्हाला साहित्य आधी दाखवते, सारणचं दाखवते अगोदर साहित्य. तर हे आहे वाटण. ह्या वाटणामध्ये काय काय टाकले ते तुम्हाला सांगते. मिरची, लसूण, आलं, जिरं, बडीशेप आणि आपला हिरवा मटार टाकलेला आहे. आणि हिरवा मटार टाकून असं आबडधोबड फिरवून घेतलेलं आहे. हे आपलं झालं सारणसाठी. आणि हे 3 बटाटे उकडून असे कुस्करून घेतलेले आहेत. आणि ही कोथिंबीर आहे. तर चला आपण सुरुवात करूया. ह्याला आपल्याला फक्त फोडणी द्यायची. तुम्हाला जर फोडणी नको असेल हे ऑप्शन आहे, फोडणी द्यायचं. आणि अजून एक राहिलं, यातमध्ये चाट मसाला दाखवायला. मला 2 जिन्नस अजून दाखवायचे राहिले, ते म्हणजे हा गरम मसाला आहे आणि हा चाट मसाला आहे. जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर नमक, काळं मीठ घाला. आणि काळं मीठ नसेल तर सर्व आपलं हिंग आणि आपलं साधं नमक टाकलं तरी चालेल. चला आपण सुरुवात करूया. आपण तडका देऊया. जर तुम्हाला आवडत असेल तर मोहरीचा तडका द्या, नसेल आवडत तर हे सगळं मिक्स करून ह्याचं सारण तुम्ही बनवून ठेवू शकता. तडका ह्यासाठी द्यायचा की हा मटार आहे ना, तसाही तो आपण ओव्हन मध्ये ठेवल्यानंतर हा शिजणारच आहे. पण मी तुम्हाला 2 प्रकारे सांगते. आपण आता ह्याला तडका देऊया. सगळ्यात अगोदर मी ह्यातमध्ये तेल टाकते. यात जिरा, बडीशेप 1 चमचा टाकलेला आहे. आपला छोटा चमचा असतो ना, आपण पोहे वगैरे खातो, ते 1 चमचा टाकलेला आहे यातमध्ये जिरा आणि बडीशेप. अगदी आपल्याला थोडंसं तेल टाकायचंय परतायला. आणि उगाच थोडंसं त्याच्यावर वरती टाकलंय मी. तर याच्यामध्ये ना मी जिरं टाकणार नाही, जिरा आपण टाकलेला आहे. तर याच्यामध्ये मी फक्त मोहरी आणि हळद टाकणार आहे. कसं हळद पॅटीस आपण खातो त्यावेळेस त्यामध्ये असते हळद. त्या बटाट्यामध्ये मोहरी टाकली बघा. मोहरी हे बघा, ही साधारण 1 चमचा टाकली. आता आपली मोहरी तडतडायला लागलेली आहे. मी हळद टाकते. हळद पण हे बघा साधारण 1 चमचा टाकत आहे. तर आता आपण हे ना यातमध्ये टाकूया, फोडणी देऊ. त्यासाठी मला छोटासा चमचा लागेल. जर तुम्ही बनवलं पॅटीस आणि घरच्यांना त्याची चव लागली तर तुम्ही भरपूर प्रमाणात बनवून खाऊ शकता. शिवाय मुलांना डब्याला देऊ शकता किंवा ऑफिसला जाताना हजबंडला किंवा मुलं हे असतील ऑफिसमध्ये जात असतील त्यांना तुम्ही देऊ शकता. आता हे ना पॅटीस आम्ही आमच्या मुलाला पण देणार आहे सकाळी. तो जातो सकाळी 6:15ला. ज्यांना अतिशय पॅटीस आवडतं त्यांनी असं करून खाऊ शकता तुम्ही. तर आता आपण ह्याला हलवून घेऊया. याला हलवून घेऊया, चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. याच्यातच आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे. मी हातावर काढते म्हणजे तुम्हाला चमच्याने दाखवते.
गरम मसाला आहे, हे बघा. हा साधारण 1 चमचाच आहे, हो का. हा 1 चमचा गरम मसाला टाकला. आता चाट मसाला तो पण हातावर घेऊन टाकते, म्हणजे तुम्हाला तो लक्षात येईल. चाट मसाल्यामध्ये पण नमक असतं. नमक थोडंसं बेताचंच टाकायचं. हे बघा, ही 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा चाट मसाला असं मी टाकलेला आहे. आणि चिमूटभर मी साधं घरातलं नमक टाकत आहे. नमक असतं चाट मसाल्यामध्ये, म्हणून हे बघा अगदी हातानंच एवढंच थोडंसंच 1 चिमूटभर नमक टाकत आहे. कारण खारट झालं नाही पाहिजे. खारट जर झालं ना तर काही करू शकत नाही आपण त्याला. आणि याला चांगलं आपण एकजीव करून घेऊ. आपण ह्याच्यामध्ये तांबडं तिखट टाकणार नाही, कारण हिरवी मिरची टाकलेली. ऑप्शन आहे, तुम्हाला जर तांबडं तिखट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि हा बटाटा टाकूया. कारण पॅटेसमध्ये मटार आलू असतंच. विकतच्या ह्याच्यापेक्षा घरच्या चवीचं जर केलं चांगलं टेस्टी, तर तुम्ही सारखं सारखं बनवाल आणि करून खाल. आणि मुलं पण तुम्हाला सारखं सारखं म्हणतील की घरीच बनव पॅटीस. आणि ओव्हन नसेल तर सरळ आपलं तेलामध्ये डीप फ्राय करायचं. तुम्हाला दोन्ही दाखवते. आता हे आपण सारण बनवलेलं आहे. यातमध्ये मटार, जिरं, बडीशेप, बघा हे असं सारण. थोडंसं याला वाफ आणू. एक वाफ आणली ना की मग मस्त आपलं हे सारण छानपैकी तयार होईल. आपल्याला काय ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काय टाकायचं नाही, कारण पाणी जर टाकलं तर ते खूपच असं चिकचिक होईल. तर आता ह्याला एक आपण वाफ देऊया. त्यासाठी मी ह्याच्यात एक राहिलं टाकायचं. यात कोथिंबीर टाकायची राहिली. मेन कोथिंबीर टाकूया आपण. कोथिंबीरीने अजून चांगली टेस्ट येते पॅटीसला. जास्त आता बाजारात मटार येतात ना, तर तुम्ही आलू कमी आणि मटार पण जास्त टाकू शकता. आणि हे जर सारण राहिलं तर याचे तुम्ही समोसे पण बनवू शकता. म्हणजे दोन्ही तिन्ही फायद्याचंच आहे तसं बघितलं तर. आता ह्याला एक वाफ आणायची आणि बंद करायचं. तोपर्यंत मी सारण बनवते. मैदा, मला याच्यासाठी पॅटीससाठी मी कणिक मळून दाखवते तुम्हाला कशी मळायची ती. तोपर्यंत माझ्या बरोबर राहा. आता मी ह्याच्या सारण खालचा गॅस बंद केलाय. आता आपण कणिक मळूया. तर 1 वाटी, आम्ही 4 जण आहे, तर 1 वाटी मैदा घेणार आहे 4 लोकांसाठी. ह्यातमध्ये अजून मी वतणार आहे. तर 1 वाटी मी पूर्ण भरून मैदा घेतला आहे. मला असं वाटतं अजून अर्धा वाटी घ्यावी, आहे का नाही. म्हणजे 1 वाटी आणि हा अर्ध्याला पण कमी आहे. 1/2 वाटी घेतलाय मी मैदा.
यात मी नमक टाकले 1.5 चमचा. थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी मी बेकिंग पावडर पण टाकत आहे. ऑप्शन आहे, तुम्ही टाकलं तर टाका, नसेल टाकायचं तर नका टाकू. असं म्हणजे काय टाकायला. तर मी का एकदम थोडा बेकिंग पावडर टाकत आहे. क्रंची होण्यासाठी टाकत आहे. तर ही साजूक तूप आहे. हे बघा, इथंच ठेवा, हे कॅमेरा इकडे. स्टार्ट. ही साजूक तूप घेतलंय कारण डालडा नाही आम्ही खात. तर हे टाकणार आहे ह्यामध्ये. थोडंसं ठेवते, निमं टाकते, मग असं मिक्स करून घ्यायचं. डालडा हा आपल्या तब्येतीला चांगला नसतो, म्हणून शक्यतो मी डालडा म्हणजे वापरतच नाही. कसं आहे, जर तब्येती जर खराब होत असतील तर काय फायदा ते डालड्याचा. तर हे असं मिक्स करून घ्यायचं चांगलं एकजीव सगळं लावून. तर आपल्याला तूप बरोबर पडले ह्यातमध्ये. मी तुपाचं मोहन टाकले, तुम्ही तेलाचं मोहन टाकलं तरी चालेल. हे बघा, हे असा गोळा झाला पाहिजे, मग आपलं हे पीठ बरोबर परफेक्ट झालं. आणि शक्यतो नाही का तुम्ही गरम पाण्यानं जरा असं ह्याला थोडंसं घट्टसरच मळावं लागतंय, घट्ट. आता आपण होतात ना, मळून घेऊया. तर मी ना बाउलनच घेते, जेणेकरून पाणी आपलं पीठ आपलं पातळ नाही झालं पाहिजे. जसं जसं लागेल तसंच मळणार आहे. मटारच्या सीझनमध्ये असं घरच्या घरी तुम्ही बनवून आपल्या कुटुंबाला खाऊ घालू शकता. वेगळा काहीतरी घरात पदार्थ जर बनला तर सगळ्यांनाच आनंद होतो. शिवाय सारखं सारखं भाजी चपाती लहान मुलं पण वैतागतात. आता आमचे अन्वीच बघा, उद्या शाळेत जायचं म्हणताना सकाळी आजच मम्मीला सांगून ठेवते, मम्मा हे मला डब्याला बनव. आता आपण हे चांगलं असं मळून घेऊया. आपलं पीठ ना परफेक्ट झालंय, छानपैकी झालंय. थोडंसं अजून पाण्याची गरज आहे. पॅटीस कसं खारीसारखं खुसखुशीत लागतं ना, तसं व्हायला पाहिजे. एकदम बद पाणी ओतायचं नाही, कारण मळता पण आलं पाहिजे ना. थोडंसं पीठ हाताला लावायला लागेल. मैत्रिणींनो, जास्तीत जास्त माझा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.
माझा नेहमी वेगळं वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न असतो. सपोर्ट करा. बघा आपलं पीठ आता चांगलं असं घट्ट मळून झालंय. बघा छान मळलंय. बघा असं पीठ मळायचं. थोडं एक 10-1 मिनिटं ह्याला झाकून ठेवायचं. तर याला आपण जरा थोडं 10 मिनिटं याला झाकून ठेवूया. तोपर्यंत मी ना ह्याला लावण्यासाठी पीठ कॉर्नफ्लॉवर मिक्स करून ह्याला लावण्यासाठी हे करते, पेस्ट तयार करते. तर ह्याच्यामध्ये अजून थोडंसं तूप ओतण्याची गरज आहे. आणि तुम्हाला तेलात पण तळून दाखवते आणि ज्यांच्याकडे ओव्हन आहे ओव्हन मध्ये पण बनवून दाखवते, जेणेकरून तुम्हाला बनवता येईल. हे तूप जरा गरम करून घेते मी. तर यात मी कॉर्नफ्लॉवर टाकत आहे. वरती आपण जेव्हा पोळ्या लाटू ना त्यावेळेला आपल्याला त्यातमध्ये टाकायला लागेल. तर मला ह्यातमध्ये चमच्यानं मी मोजून टाकते कॉर्नफ्लॉवर. याची आपल्याला पेस्ट करायची आहे. थोडंसं राहिलं होतं ते पण टाकून घेते. कॉर्नफ्लॉवरचं आपण असं हे बेटर बनवून घेतलं. हे असं लावण्यासाठी हे असं करून घ्यायचं. ह्याच पद्धतीनं तुम्ही खिमा पॅटीस पण बनवू शकता. चिकन खिमा पॅटीस पण बनवू शकता. त्याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे. पण तुम्ही माझा व्हिडिओ जास्तीत जास्त बघा आणि शेअर करा. तर मी छान छान व्हिडिओ अजून टाकणार आहे. जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाच नाही तर तुम्हाला समजणार कसं की काय केलंय आणि काय नाही. तर आता 10 मिनिटं आपण पीठ भिजवायला ठेवूया. तोपर्यंत आपलं पीठ भिजवून 10 मिनिटं झालेलं आहे. तेव्हा का आता हे पीठ भिजले. मी याचे गोळे करते आणि मग गोळे करून मी पातळ पातळ पोळ्या आपल्याला लाटायच्यात. तर असे मी हे करते, अशा हे करून गोळे करून घेते, जेणेकरून आपल्याला पोळ्या लाटता आल्या पाहिजेत. छान आपलं पीठ असं भिजलंय. तर आता आपण ह्या पोळ्या करून घेऊया. असं तुम्ही पोळ्या जरी करून ठेवले ना असे लाट्या, तरी तुम्हाला मुलांच्या डब्याला सुद्धा देता येईल झटपट डीप फ्राय करून. मी तुम्हाला हिरवी चटणी पण दाखवते कशी करायची ती. आता ह्याला मी लाटून घेते.
कॉर्नफ्लॉवरचं आपण करून घेतलं होतं ते लावून घेऊया. हे आपण असं फोल्ड करून घ्यायचं. फोल्ड केल्यानंतर त्याला असं चांगलं पीठ लावून घ्यायचं आणि त्याला मस्तपैकी असं जरा लांबवत राहायचं. आता ह्याला आपण कट करून घेऊया सुरीनं. हे बघा असे हे लेअर निघते आणि ह्याच बाजूला आपल्याला आता लाटायचं स्क्वेअरमध्ये. आपण पॅटीस खातो ना स्क्वेअर पॅटीस, त्याच्यामध्ये थोडंसं असं याला दाबून घ्यायचं. साधारण एवढं याला असं कट करून घ्यायचं स्क्वेअर आकारात चौकोनी. आपला ओव्हन गरम करायला ठेवलेला आहे. थोडंसं आपलं चिटकण्यासाठी थोडं मैदा आपण खोलून घेतोय, जेणेकरून आपलं ते चांगलं चिटकलं पाहिजे. आता हे सारण आपण ह्यामध्ये भरून घेऊया. एका साईडनं सारण भरून घेऊया. लय नाही भरायचं, असं थोडं थोडं भरायचं. आणि ह्याला ना असं लावून घेऊया, जेणेकरून आपलं चिटकून राहिलं पाहिजे. हो का, चांगलं ह्याला चिटकायचं, जेणेकरून आपलं ना निघलं नाही पाहिजे पॅटीस. असं चिटकून द्यायचं. आता ह्याला मी ओव्हनमध्ये ठेवते आणि बाकीचं तुम्हाला तळून पण दाखवते. ज्याच्याकडे ओव्हन नाही त्यांना कसं तळायचं ते हो का असं आलं पाहिजे.
हो बाई. होते पण थांब आणि थोडं मस्त. आई थोडं चाकूने बघा बरं ते असं खरं कडक वाटतंय का, नाहीतर 10 मिनटं ठेवायचं असं सांगितलं. नाही ठेवायला लागेल, जरा मऊ लागतंय. असं फिरवा बरं उलटा. उलटा ठेवूया थोडा वेळ. ते क्रंची व्हायला अजून 10 मिनटं ठेवायचं. पदर सुटलेत पण असं आहे का नाही. मला एक ही देते का? पेपर घालून नाही. पेपर टाकून नका आपलं मटर पॅटीस कसं वाटलं मैत्रिणींनो? तुम्हाला माहिती ना काय करायचं, तुम्ही पण करायचं, आपल्या फॅमिलीला करून खाऊ घालायचं, त्यांना खुश ठेवायचं. आणि माझ्या चॅनलला काय करायचं माहिती ना, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा हे आलू मटार पॅटीस कसे वाटले तुम्हाला. असंच सेम तुम्ही चिकन खिम्याचे सुद्धा पॅटीस बनवू शकता आणि खाऊ शकता. तर आता मी माझ्या मुलाला देते खायला गरमागरम, तर तो सांगेल कसं झालं. मी ना याला म्हणजे मुलाला देते, मी कसं झालंय तो सांगेल. आता दोन देते गरमागरम, आत्ताच काढलेत मेयोनीज पण, तर तो सांगेल कसं झालंय ते. कसं झालंय? छान झालं आणि शशूला पण आवडलं.